संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 45 12वा समुल्लास खंड दुसरा नास्तिक मतांची समीक्षा चार्वाक मत समीक्षा बृहस्पती नावाचा एक गृहस्थ होऊन गेला. तो वेद, ईश्वर व यज्ञादी उत्तम कर्मे यांपैकी काहीही मानित नव्हता. त्याचे म्हणणे असे. प्रश्न. कोणीही मनुष्यादी प्राणी मृत्यूला अगोचर नाही, म्हणजे मरण कोणालाही चुकत नाही. सर्वांनाच मरावे लागते. म्हणून जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत सुखाने राहावे. जर कोणी असे म्हणेल की अधर्माचरणाने त्रास भोगावा लागतो आणि धर्माचा त्याग केल्यास पुढील जन्मी खूप दुःख भोगावे लागते, तर त्याला चार्वाकाचे असे उत्तर आहे की भोळ्या माणसा, मेल्यानंतर शरीराची राख होऊन जाते. खाणे पिणे मौज मजा करणारा म्हणजे शरीर, तो काही पुन्हा या जगात येणार नाही. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढेच मजेत राहावे. इहलोकी नीतीने चालावे, ऐश्वर्य वाढवावे आणि त्याचा यथेष्ट उपभोग घ्यावा. हाच लोक खरा आहे. परलोक वगैरे काही नाही. सर्वदर्शन संग्रह चार्वाक दर्शन. उत्तर. ही पृथ्वी आदी भूते जड अर्थात अचेतन आहेत. त्यातून चेतनाची उत्पत्ती कधीही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आता माता पित्यांच्या संयोगातून देहाची उत्पत्ती होते, त्याचप्रमाणे आदिसृष्टीमध्ये मनुष्यादिकांच्या शरीराची आकृती सृष्टीकर्ता परमेश्वरा वाचून निर्माण होऊ शकत नाही. मद चढतो व नाहीसा होतो, त्याप्रमाणे चेतनाची उत्पत्ती व नाश होत नाही. कारण मदही चेतनाला होतो, जडाला अर्थात अचेतनाला नव्हे. पदार्थ नष्ट म्हणजे अदृश्य होतात, परंतु अभाव कोणाचाच होत नाही. त्याचप्रमाणे जीव अदृश्य झाला की त्याचा अभाव झाला असे मानता कामा नये. जेव्हा जीवात्मा सदेह असतो तेव्हाच तो प्रकट असतो. जेव्हा तो शरीराला सोडून देतो तेव्हा हे शरीर मृत्यूला प्राप्त होत असल्यामुळे पूर्वीसारखे चेतनयुक्त होऊ शकत नाही. चार्वाक. जे लोक दुःखाने युक्त असलेल्या सुखाचा त्याग करतात ते मूर्ख आहेत. ज्याप्रमाणे धान्यार्थी माणूस धान्य ग्रहण करून कोंडा टाकून देतो, त्याप्रमाणे जगामध्ये बुद्धिमंतांनी सुखाचे ग्रहण व दुःखाचा त्याग करावा. इहलोकी प्रत्यक्ष उपस्थित असलेले सुख सोडून स्वर्गातील अनुपस्थित सुखाची इच्छा बाळगून धूर्त लोकांनी सांगितलेली वेदोक्त अग्निहोत्रादी कर्मे, उपासना आणि ज्ञानकांडाचे अनुष्ठान जे परलोक प्राप्तीसाठी करतात ते अज्ञानी होत. मुळात परलोकच नाही, तेव्हा त्याची आशा करणे हा मूर्खपणा होय. कारण अग्निहोत्रम त्रयो वेदा स्त्रिदंडम भस्मगुंठनम बुद्धी पौरुषहीनानाम जीविकेति बृहस्पती. चार्वाक दर्शन पृष्ठ 5. अर्थात चार्वाक मत प्रचारक बृहस्पती म्हणतो की अग्निहोत्र, 3 वेद, 3 दंड आणि भस्म फासणे या गोष्टींद्वारे बुद्धिहीन व पुरुषार्थ रहित लोकांनी पोटा पाण्याचा धंदा बनविला आहे. परंतु काटे बोचणे व तदितर कारणांनी उत्पन्न होणाऱ्या दुःखाचे नाव नरक असून लोकसिद्ध राजा हाच परमेश्वर आहे व शरीराचा नाश होणे हाच मोक्ष होय, अन्य काही नाही. उत्तर. विषय सुखालाच पुरुषार्थाचे फळ मानून विषय दुःख निवारणामध्येच कृतकृत्यता व स्वर्ग मानणे हा मूर्खपणा आहे. अग्निहोत्रादी यज्ञांनी वायू, वृष्टी, पाणी यांची शुद्धी होऊन आरोग्य प्राप्त होते.
त्यायोगे धर्म अर्थ काम व मोक्ष यांची सिद्धी होते. हे सारे न जाणता वेद ईश्वर व वेदोक्त धर्म यांची निंदा करणे हे लबाड लोकांचे काम आहे. यामध्ये त्रिदंड आणि भस्मधारण यांचे जे खंडन करण्यात आले आहे ते बरोबर आहे. काटे बोचल्यामुळे होणाऱ्या दुःखाचे नाव नरक असेल तर त्याहून अधिक दुःख देणारे महारोग वगैरे नरक का नाहीत? राजा ऐश्वर्यवान व प्रजापालन तत्पर असेल तर त्याला श्रेष्ठ मानणे हे बरोबर आहे. परंतु राजा अन्याय करणारा व पापी असेल तर त्यालाही तुम्ही परमेश्वरासमान मानित असाल तर तुमच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. शरीराचा नाश होणे हाच मोक्ष असेल तर गाढवे कुत्री इत्यादी आणि तुम्ही यांच्यामध्ये काय फरक राहिला? फक्त बाह्य आकारामध्येच फरक असतो असे म्हणावे लागेल. चार्वाक आभाणक बौद्ध व जैन हे 4 नास्तिक संप्रदाय जगाची उत्पत्ती स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे असे मानतात. जे जे स्वाभाविक गुण आहेत त्या त्या गुणांशी द्रव्याचा संयोग होऊन सर्व पदार्थ बनतात. जगाचा कर्ता असा कोणीही नाही. बौद्ध व जैन हे परलोक व जीवात्मा मानतात. चार्वाक ते मानित नाहीत. इतर काही बाबतीत या लोकांच्या मतांत फरक असला तरी बाकीच्या सर्व बाबतीत या तिघांची मते सारखीच आहेत. त्यांच्या मते स्वर्ग नरक वगैरे काहीही नाही अथवा परलोकात जाणारा आत्माही नाही. तसेच वर्णाश्रमाची कर्मे केल्याने कोणतेही फळ मिळत नाही. म्हणून जीवात जीव असेपर्यंत मजे जगावे. घरात पदार्थ नसतील तर ऋण काढून सण साजरा करावा. काढलेले कर्ज फेडावे लागणार नाही. कारण ज्या शरीरातील जीवाने खाणे पिणे केले असेल त्या दोघांचेही पुनरागमन होत नसल्याने मागणार कोण व देणार कोण? वेदांचे कर्ते हे विदूषक लबाड व निशाचर म्हणजे राक्षस हे तिघे आहेत. जरफरी तुरफरी इत्यादी पंडितांचे शब्द लबाडीने भरलेले आहेत. उत्तर: चैतन्य स्वरूप परमेश्वराने उत्पन्न केल्याखेरीज जड अर्थात अचेतन पदार्थ स्वतः आपापसात स्वभावानेच नियमपूर्वक एकत्र येऊन उत्पन्न होऊ शकत नाहीत. म्हणून सृष्टीचा कर्ता अवश्य असला पाहिजे. जर सगळे पदार्थ आपोआप स्वभावतया उत्पन्न होत असते तर दुसरे सूर्य चंद्र पृथ्वी नक्षत्र आदी लोक आपोआप का उत्पन्न होत नाहीत? स्वर्ग हे सुखोपभोगाचे आणि नरक हे दुःखोपभोगाचे नाव आहे. जीवात्मा नसता तर सुखदुःखाचा उपभोग घेणारा कोण झाला असता? जसा यावेळी सुखदुःखाचा भोगता जीव आहे तसाच परजन्मामध्ये तोच असतो. सत्यभाषण व परोपकारादी क्रिया ही वर्णाश्रमधर्मियांच्या असल्यामुळे निष्फळ व निरर्थक ठरतील काय? मुळीच नाही. जी वस्तू असते तिचा अभाव केव्हाही होऊ शकत नाही. विद्यमान जीवाचा अभाव होऊ शकत नाही. देह भस्म होतो व जीव भस्म होत नाही. जीव तर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणून जे कोणी इतरांकडून कर्ज काढून इहलोकी चैन करतात आणि घेतलेले कर्ज परत देत नाहीत ते नक्कीच पापी बनतात आणि दुसऱ्या जन्मात दुःखरूपी नरक भोगतात. यात मुळीच शंका नाही. आता तुम्हीच सांगा, चार्वाक वगैरे मंडळींनी वेदादी सत्यशास्त्रे पाहिली ऐकली अथवा वाचली असती तर त्यांनी वेदांची निंदा कधीच केली नसती. वेद हे विदूषक लबाड व निशाचरांसारख्या पुरुषांनी रचले आहेत असे उद्गार त्यांनी कधीच काढले नसते. हां, महिधरा आदी टीकाकार विदूषक लबाड व निशाचरांसारखे अवश्य होते. सारी लबाडी त्यांची आहे, वेदांची नव्हे. परंतु दुःखाची गोष्ट अशी की चार्वाक आभाणक बौद्ध व जैन यांच्यापैकी
कोणीही 4 वेदांच्या मूळ संहिता ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत अथवा विद्वानांजवळ त्यांचे अध्ययनही केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी नष्ट भ्रष्ट झाली आणि ते वेडपटपणाने वेदांची अर्थशून्य निंदा करू लागले. दुष्ट वाममार्गी लोकांच्या प्रमाणशून्य कपोलकल्पित वाह्यात टीका वाचून हे लोक वेदांचे विरोधक बनले आणि अविद्यारूपी अगाध समुद्रात जाऊन बुडाले. वाममार्गीयांनी मिथ्या कपोलकल्पना करून वेदांच्या नावावर आपले उद्दिष्ट साधले. अर्थात यथेष्ट मद्यपान, मांसभक्षण व परस्त्री गमन इत्यादी दुष्कृत्यांकडे त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे या गोष्टी वेदांत सांगितल्या आहेत असे त्यांनी दडपून सांगितले व अशा प्रकारे वेदांना कलंक लावला. त्यांच्या या गोष्टी ऐकून चार्वाक, बौद्ध व जैन हेही वेदांची निंदा करू लागले आणि त्यांनी एक वेगळा वेदविरोधी अनीश्वरवादी म्हणजे नास्तिक संप्रदाय सुरू केला. चार्वाकादी लोकांनी वेदांचा मूळ अर्थ समजून घेतला असता तर चुकीच्या टीका वाचून खऱ्या वेदोक्त धर्मापासून ते दूर कशाला गेले असते. काय करणार बिचारे. विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा माणसाचा विनाश होण्याची वेळ येते तेव्हा त्याची बुद्धी उलटी चालू लागते. चार्वाक हा देहाच्या उत्पत्तीबरोबर जीव उत्पन्न होतो आणि देहाच्या नाशाबरोबर जीवाचाही नाश होतो असे मानतो. तो पुनर्जन्म व परलोक मानित नाही. केवळ प्रत्यक्ष प्रमाणाखेरीज अनुमानादी इतर प्रमाणे तो मानित नाही. चार्वाक या शब्दाचा अर्थ बोलण्यात पटाईत असा असून विशेष अर्थ वितंडवादी असा आहे. बौद्ध व जैन हे प्रत्यक्षादी 4ही प्रमाणे मानतात. अनादी जीव, पुनर्जन्म, परलोक व मुक्तीही ते मानतात. एवढाच चार्वाक आणि बौद्ध जैन यांच्यात भेद आहे. परंतु नास्तिकता वेद व ईश्वर यांची निंदा, परमत द्वेष, षड यातना आणि जगाचा करता कोणी नाही असे मानणे इत्यादी बाबतीत त्या सर्वांचे एक मत आहे. अशा प्रकारे चार्वाकाच्या मताविषयी आम्ही थोडक्यात विवेचन केले. बौद्ध मत समीक्षा. कार्यकारण भाव म्हणजे कार्याच्या दर्शनाने कारणाचा व कारणाच्या दर्शनाने कार्यादेशांचा साक्षात्कार होत असतो. म्हणजेच प्रत्यक्षाच्या दर्शनाने तत्संबंधी शेष भागाचे अनुमान होत असते. या कार्यकारण भावाच्या ज्ञाना वाचून प्राण्यांचे सारे व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्वदर्शन संग्रह बौद्ध मत पृष्ठ 16. इत्यादी कारणांनी अनुमानाला अधिक मानून चार्वाकाहून भिन्न शाखा बौद्धांची झाली. बौद्धांचे 4 प्रकार आहेत. पहिला माध्यमिक, दुसरा योगाचार, तिसरा सौत्रांतिक आणि चौथा वैभाषिक. बुद्ध्या निवर्तते स बौद्ध म्हणजे जी गोष्ट बुद्धीने सिद्ध होते, म्हणजे जी गोष्ट बुद्धीच्या आवाक्यात येते ती मानणारी व जी बुद्धीच्या कसोटीवर उतरत नाही ती न मानणारा तो बौद्ध होय. या 4 प्रकारांपैकी माध्यमिक बौद्ध हे सर्व शून्य मानतात. अर्थात जेवढे पदार्थ आहेत ते सर्व शून्य आहेत. म्हणजे ते प्रारंभी नसतात, अंतीही नसतात आणि मध्यकाळी ते असल्याचे जे प्रतीत होते तेही तो प्रतीतीचा क्षण गेल्यानंतर शून्य रूप होऊन जातात. दुसरे योगाचार बौद्ध बाह्य शून्य मानतात. त्याचा अर्थ असा की सर्व पदार्थ आंतरिक ज्ञानामुळे भासमान होतात, बाह्यतः त्यांचे अस्तित्व नाही. तिसरे सौत्रांतिक बौद्ध असे मानतात की बाहेरील पदार्थ अनुमानाने जाणला जातो, कारण कोणताही पदार्थ बाहेरून सांगोपांग दिसत नाही. त्याचा काही भाग दिसतो, त्यावरून उरलेल्या भागाचे अनुमान केले जाते. चौथे वैभाषिक बौद्ध असे मानतात की पदार्थाची प्रतीती बाहेरूनच होते, आतून नाही. उदाहरणार्थ अयम नीलो घटः
म्हणजे हा निळा घट आहे असे म्हटले जाते, तेव्हा निळ्या घटाची आकृती बाहेरून प्रतीत होते, ती आतून प्रतीत होत नाही. पुढील प्रकारे 4 प्रकारच्या भावना मांडल्या जातात. जग हे दुःखरूप, दुःखाचे घर, दुःखाचे साधन रूप आहे अशी भावना करून जगातून सुटका करून घ्यावी. बौद्ध दर्शन पृष्ठ 28 असे बौद्ध मानतात. मुक्ती, अनुमान व जीवाचे अस्तित्व यांचा निषेध हे चार्वाकामध्ये विशेष अधिक आहेत. ज्यांना बौद्ध लोक तीर्थंकर मानतात त्यांनाच जैनही मानतात, म्हणून या बाबतीत हे दोन्ही पंथ एक आहेत. पूर्वोक्त भावना चतुष्टयाने म्हणजे 4 भावनांच्या योगाने सर्व वासनांपासून निवृत्त होऊन माणूस शून्यरूप निर्वाण म्हणजे मुक्ती प्राप्त करतो असे ते मानतात. ते आपल्या शिष्यांना योग व आचार यांचा उपदेश करतात. गुरुचे वचन प्रमाण मानावयास सांगतात. अनादि बुद्धीमध्ये वासना असल्यामुळे बुद्धीच अनेकाकार भासते असे ते सांगतात. जर सारे जग खरोखरीच दुःखमय असते तर कोणत्याही जीवाला जगाविषयी कसलेच आकर्षण वाटले नसते. परंतु आपण दैनंदिन जीवनात असे प्रत्यक्ष पाहतो की सारे जीव काही ना काही मिळविण्यासाठी सतत प्रवृत्ती मग्न असतात, म्हणून सारे जग दुःखरूप असू शकत नाही. वस्तुतः जगामध्ये सुख व दुःख दोन्ही आहेत. बौद्ध लोक हे जग दुःखमय असल्याचा सिद्धांत मानित असतील तर खाणे पिणे, पथ्य पाणी, औषध सेवन याद्वारे शरीर रक्षण करून त्यामध्ये ते सुख का मानतात? बौद्धांचा सुगत देव बुद्ध भगवान हा पूजनीय देव आहे. जग क्षणभंगूर आहे. सर्व पुरुष व स्त्रिया यांनी आर्य म्हणजे सज्जन बनण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करावेत आणि सर्वांनी तत्वांच्या अथवा खऱ्या सिद्धांतांच्या विज्ञानाचे अध्ययन करावे. हे 4 मूळ सिद्धांत ही बौद्धांची माननीय श्रद्धास्थाने आहेत. विवेक विलास अध्याय 8 श्लोक 265. सुगत बुद्ध हाच बौद्धांचा देव असेल तर मग त्याचा गुरु कोण होता? आणि जर विश्व क्षणभंगूर असेल तर पूर्वी पाहिलेल्या पदार्थांची हाच तो आहे असे स्मरण होता कामा नये. विश्व क्षणभंगूर असते तर तो पदार्थच राहिला नसता, मग स्मरण कशाचे होणार? क्षणिकवाद हाच बौद्धांचा मार्ग असेल तर त्यांचा मोक्षही क्षणभंगूर असणार. जर ज्ञानाने मुक्त असणारा अर्थच द्रव्य असेल तर जड अर्थात अचेतन द्रव्यामध्येही ज्ञान असले पाहिजे. म्हणून ज्ञानामध्ये अर्थाचे प्रतिबिंब असते. जर आतील ज्ञानामध्ये द्रव्य असेल तर ते बाहेर असता कामा नये. मग ते चालनादी क्रिया कोणावर करते? जे बाहेर दिसते ते खोटे कसे असू शकेल? जर बुद्धी साकार असेल तर ती दिसली पाहिजे. जर केवळ ज्ञानच हृदयात आत्मस्थ असेल व बाह्य पदार्थांना केवळ ज्ञानच मानले तर ज्ञेय पदार्थाशिवाय ज्ञानच होऊ शकत नाही. वासनांचा नाश हीच मुक्ती असेल तर सुषुप्ती म्हणजे स्वप्नरहित निद्रा हीही मुक्ती समजली पाहिजे. तसे मानणे विद्येच्या विरुद्ध असल्याने ते तिरस्करणीय व गैर आहे. क्रमशः